ऑफिसमध्ये मुसलमान पुरुष सहकाऱ्यांकडून प्रत्येक हिंदू तरुणींना होणारे अश्लील स्पर्श येता जाता नको तिथे हात लावणं, या लैंगिक शोषणाच्या रॅकेटमधल्या आरोपींचा एक खास व्हॉट्सअप ग्रुप होता. त्या ग्रुपवर नेक्स्ट टार्गेट कोण असेल याची चर्चा व्हायची. नया माल कोण आहे हा एक कीवर्ड होता. देव देश धर्म या उदात्त विचारानंतर या देवदेश धर्माच्या प्रवासात मध्येच लागतो तो थांबा म्हणजे देह. या देहाच्या भरणपोषणासाठी उदरनिर्वाहासाठी जो उद्योग व्यवसाय करायचा असतो त्याकडे वळताना आज मी तुम्हाला नाशकातल्या कॉर्पोरेट जिहाद मागची रंजक कहाणी सांगणार आहे. कारण आपलं हेच तर काम आहे, स्टोरी टेलिंगचं. त्याशिवाय लोक व्हिडिओ बघत नाहीत, व्ह्यूज येत नाहीत, व्ह्यूज नाहीत तर पैसे नाहीत. तर पैशांअभावी जर हात लटपटले, पाय थरथरले तर कसलं आलंय देवदेश आणि धर्मकार्य. आज मागच्या 6 वर्षांपासून मी जे काही समाजकार्य करतोय ते माझ्या व्यवसायातल्या उत्पन्नाच्या जोरावरच. त्यामुळे त्या माध्यमाला साष्टांग दंडवत घालून हे जे व्यासपीठ आहे त्याला नमस्कार करून आजच्या विषयाकडे वळतो. तुम्हाला तर खबर आहेच की धगधगत्या नाशिकमधून काल परवा अजून एक अशी घटना समोर आली आहे की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. एका नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीत कामाच्या बहाण्यानं गरीब मुलींना जाळ्यात ओढलं जात होतं. त्यांचं लैंगिक शोषण, त्यांचा विनयभंग आणि सर्वात भयानक म्हणजे त्यांचं ब्रेन वॉशिंग करून धर्मांतर करण्याचा डाव रचला जात होता. पण या रॅकेटचा पर्दाफाश नाशकातल्या महिला पोलिसांनी कशा प्रकारे केला हे समजून घ्यायला हवंय. तपास करत असताना पोलिसांच्या टीमनं एक व्हॉट्सअप ग्रुप शोधला होता. त्या व्हॉट्सअप ग्रुपचं गुपित काय होतं, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आता हेच जे काही सगळं जे गुपित आहे, रोचक रंजक जे त्या तपासाच्या दरम्यान घडलंय ते काही पुढच्या मिनिटात समजून घ्यायचं आहे आपल्याला. नेमकं काय झालं होतं तर या बहुराष्ट्रीय IT कंपनीत म्हणजे TCS मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. तिने हिंदू असूनही रोजे ठेवायला सुरुवात केली होती. म्हणजे अलीकडे जाता ही ईद झाली त्याच्या आधी लिपस्टिक लावणं सोडलं होतं आणि तिचा पेहरावही बदलला होता. अगदी हिजाब वगैरे डोक्यावर अगदी फडकं बिडकं बांधून. तिच्या या वागण्याचा जेव्हा घरच्यांना संशय आला की अशी का वागते आणि घरात मग त्याच्यावर चर्चा झाली, चौकशी झाली, तेव्हा या IT कंपनीतलं काळं कृत्य जगासमोर आलं. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली की माझ्या मुलीचं धर्मांतरण केलं गेलंय, पण त्यावर थेट कारवाई करता येत नव्हती कारण पुरावे हातात नाहीत. आणि असं असताना या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. पुरावे गोळा करण्यासाठी मग नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त मोनिका राऊत यांनी एक मास्टर प्लॅन आखला. एक अंडरकव्हर ऑपरेशन यासाठी ॲक्टिवेट केलं गेलं. त्यासाठी 3 महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी म्हणजे टोटल 9 जणी होत्या या टीममध्ये. त्यांनी चक्क नोकरी शोधणाऱ्या तरुणी बनवून या कंपनीत इंटरव्ह्यूज दिले. त्या सिलेक्ट झाल्या. मग त्यांना नेमकं काय काम करायचं असतं त्याचं 10 दिवसांचं ट्रेनिंग घ्यावं लागलं कंपनीकडून. या महिला पोलिसांनी कंपनीत नोकरी मिळवली. तिथं ते 8-10 दिवस ट्रेनिंग घेत असल्याचं भासवलं देखील. दरम्यान तिथं चालू असलेल्या कॉर्पोरेट जिहादचे पुरावे गोळा केले. ऑफिसमध्ये मुसलमान पुरुष सहकाऱ्यांकडून प्रत्येक हिंदू तरुणींना होणारे अश्लील स्पर्श येता जाता नको तिथे हात लावणं. जे टीम लीडर्स होते, एक एक टीम बनवली जायची टेलिकॉलिंगची किंवा रिसर्चची, ॲनालिसिसची. त्याच्या प्रत्येकाचा एक लीडर असायचा. त्या लीडरकडून या तरुणींसोबतची वागणूक, त्यांना त्याच्याकडून दिलं जाणारं ज्ञान आणि CCTV फुटेज या महिला पोलिसांनी बारकाईनं तपासलं. 40 CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून आरोपींचे कारनामे समोर आले, स्पष्ट झाले. पोलिसांची एक टीम या पुराव्यांचं ॲनालिसिस करत होती बॅक ऑफिसला. त्या तपासात समोर आलं की हे केवळ वैयक्तिक शोषण नव्हतं तर एक संघटित रॅकेट होतं. कंपनीत वरचेवर हॉटेल्स आणि रिसॉर्टला ट्रिप्स नेल्या जात होत्या. त्यावेळी प्रमोशनचं आमिष दाखवून एकेका मुलीला सेपरेटली रिसॉर्टमधल्या खोल्यांवर नेलं जायचं. आता तिथं काय व्हायचं हे मी तुम्हाला सांगायला नको. या लैंगिक शोषणाच्या रॅकेटमधल्या आरोपींचा एक खास व्हॉट्सअप ग्रुप होता. त्या ग्रुपवर नेक्स्ट टार्गेट कोण असेल याची चर्चा व्हायची. नया माल कोण आहे हा एक कीवर्ड होता. आणि मग ते टार्गेट ठरलं की तिचं ब्रेन वॉशिंग करायला घेतलं जायचं. ज्या मुलींना जाळ्यात ओढलं जायचं त्यांच्यासाठी पण एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांना हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती दिली जायची. पुस्तकांचे पानं असतात त्याच्या PDF त्यांना पाठवले जायचे आणि त्यात इस्लामची भलामण केली जायची. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना अटक केलेली आहे. अटक केलेल्यांची नावं जी आहेत ना ती अगदी माध्यमात सगळीकडे आलीत. आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन
तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख. यात अजून एक संशयित आहे, निदा खान, महिला आहे. ती सध्या फरार आहे. नेमका हिचाच रोल महत्त्वाचा होता या सगळ्या प्रकरणात. ही बाई सगळ्या मुलींची माती भडकवणं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं यात ती आघाडीवर होती. धक्कादायक बाब म्हणजे कंपनीच्या HR हेड ज्या होत्या अश्विनी चैनानी, यांना या प्रकरणाची कुणकुण होती, म्हणजे माहिती होती. कारण त्यांच्याकडे काही मुलींच्याच तक्रारी आल्या होत्या सुरुवातीला, पण त्यांनी त्याकडे कॉर्पोरेट में ये सब चलता है असं उत्तर देत दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. अगदी ऑन ईमेल तक्रारीचा ईमेल आला होता, त्याला त्यांनी रिप्लाय केलाय. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि अशा प्रकारचं शोषण आता सहन केलं जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन दिलेलं आहे. नाशिकमध्ये सध्या तणावाचं वातावरण जरी असलं तरी ज्या महिला पोलिसांनी अतिशय धाडसानं हे रॅकेट मोडीत काढले, उघडकीस आणले, त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. जर तुमच्या आसपास असं काही घडत असेल तर वेळीच आवाज उठवा. नाशिक पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. कालच्या माझ्या अति आक्रमक व्हिडिओनंतर त्याच विषयावरचा एकदम सपक, संयत आणि लो प्रोफाईल व्हिडिओ मला का करावा लागलाय हे लवकरच मी तुम्हाला सांगेन. पण हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी ज्या 9 महिला पोलिसांनी नवदुर्गा बनून आपलं चंडिका स्वरूप या लांड्यांना दाखवलं ना, त्यांचं अधिक कौतुक केलं पाहिजे. त्या नवदुर्गांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्हा प्रेक्षकांनाही माझा साष्टांग नमस्कार. कारण असे सोबत राहा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. माझी मलाच घ्यायची आहे. तोवर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. धन्यवाद. नमस्कार.